श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पुढच्या 8 दिवस 5 राशी अलर्ट मोडवर. आजपासून होळाष्टक सुरू. 9 ग्रह भयंकर क्रोधात. अंगारक योगानं मागोमाग संकट. ज्योतिषींचा इशारा. ज्योतिषशास्त्रानुसार आज 24 फेब्रुवारीपासून होळाष्टक सुरू झाला आहे. अंगारक योग निर्माण झाल्याने 8 दिवस 5 राशींना सावध राहावे लागेल. होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आहे आणि या सणाबाबत सर्वांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र होळीच्या 8 दिवस आधीपासून होळाष्टक सुरू होतो, जो 24 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रांमध्ये होळाष्टक अशुभ मानले जाते. या काळात 9 ग्रह क्रोधी होतात आणि कोणत्याही शुभ कार्यात अडथळा निर्माण करतात. ज्योतिषांच्या मते या काळात ग्रहांचा भयंकर अंगारक योग निर्माण झाल्यामुळे पुढच्या 8 दिवस 5 राशींना सावध राहावे लागेल. होळाष्टक सुरू. 9 ग्रह क्रोधात. हिंदू दिनदर्शिकेनुसार होळाष्टकाची सुरुवात 24 फेब्रुवारीपासून होते. या 8 दिवसात वेगवेगळ्या तारकांना सर्व ग्रह सूर्य, शनी, गुरु, बुध, शुक्र, राहू, केतू, मंगळ आणि चंद्र क्रोधी अवस्थेत असतील. राहू आणि मंगल कुंभ राशीतून भ्रमण करत आहेत, ज्यामुळे अंगारक योग निर्माण होत आहे. 5 राशींसाठी ही ग्रह संयोग विशेषतः प्रभावी ठरेल. होळाष्टकाच्या काळात कोणत्याही राशीवर ग्रहांचा नकारात्मक प्रभाव पडेल ते जाणून घेऊया. मिथुन. ज्योतिषशास्त्रानुसार होळाष्टकाच्या शेवटच्या दिवसांमध्ये गुरु उग्र स्थितीत असेल, त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. राहू देखील त्यांच्या 9व्या घरात असेल, परिणामी तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. तुमच्या मनात गोंधळाची स्थिती देखील निर्माण होईल आणि अनेक मानसिक गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार होळाष्टकाच्या सुरुवातीला कर्क राशीतील लोकांनी थोडा संयम बाळगावा. संयमाने काम करावे, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच वाहने सावधगिरीने वापरा, अपघात होण्याची शक्यता आहे. सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. या काळात तुमच्या वडिलांशी मोठे मतभेद होऊ शकतात. तुम्ही कामावर आत्मविश्वासाने काम करू शकणार नाही. या काळात केतू देखील तुमच्या राशीत भ्रमण करत आहे, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही कामावर योग्यरित्या लक्ष केंद्रित करू शकणार नाही. कुंभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ सध्या 7:30च्या काळात आहे. कुंभ राशीत अंगारक योग देखील तयार होत आहे. राहू आणि मंगल देखील कुंभ राशीत भ्रमण करत आहेत, त्यांच्यात युती होत आहे. दरम्यान होळाष्टकाच्या 10व्या दिवशी राशीच्या स्वामी शनी अग्निमय स्थितीत असेल, परिणामी कुंभ राशीच्या लोकांना करिअरशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यांच्या कौटुंबिक जीवनात गैरसमजांनाही तोंड द्यावे लागू शकते. मीन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांना या दिवसात मानसिक गोंधळ जाणू शकतो. त्यांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होईल. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यापासून थोडे अंतर जाणू शकते. जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. तुम्हाला जर आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.